कन्क्लुजन करण्यासाठी काही विशेष नाही आहे, कारण लांडगे सरांनी सगळंच 2 दिवसाचं जे फलित आहे ते आपल्याला 4-5 सूत्रांमध्ये सांगून टाकलेलं आहे. एक तर आपल्याला क्युरिओसिटी विद्यार्थ्यांची वाढवायला पाहिजे. पण जसं बघायला मला मी प्रश्न विचारला की कुठल्या स्टेजला आता पुष्कळशी सिलेबस जे असतात ते सायक्लिक असतात. जसं आम्ही जेव्हा व्हॅक्टर शिकवतात तेव्हा साधारण हे सांगतो त्यांना की विच हॅज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन दॅट इज. तर त्याच्यानंतर काय होतं जेव्हा आपण नंतर आम्ही त्यांना काउंटर क्वेश्चन्स देतो की करंट इलेक्ट्रिकल करंट हे व्हॅक्टर आहे का हे आहे तुला म्हणतो नाही व्हॅक्टर आहे का आणि त्याचं मॅग्निट्यूड पण आहे डायरेक्शन पण आहे. म्हणजे ते नाही आपण त्यांना सांगतो की नाही नाही आता म्हणजे शिकला ते राहू दे आता आपण चेंज करू. आता याला म्हणतो ते जे करंट आहे ना दॅट इज सेन्स. ती सेन्स आहे ती डायरेक्शन नाही आहे. त्याची समजा तुम्ही लॉ ऑफ पॅरलोग्राम वापरा फोर्ससाठी लॉ ऑफ पॅरलोग्राम वेगळा येतो पण करंटसाठी तो नाही येत नाही की एनर्जेटिक ॲडिशन होत असते. तसं आपला सायक्लिक सिलेबस असतो बऱ्याचशा ठिकाणी तिथे आपण परत परत येतो. जेव्हा आपण BScमध्ये येतो तेव्हा आम्ही परत त्याला रिफाईन करतो आणि त्याला म्हणतो आम्ही की ते वेगळे आहे ज्याच्यामध्ये लॉ ऑफ पॅरलोग्राम प्रोसेस येतात ते आपली व्हेक्टर आहे. आम्ही जेव्हा MScमध्ये जातो तेव्हा आम्ही त्याला 10 ॲक्झियम्स देतो की हे ॲक्झियम्सला जे फॉलो करतात ते व्हेक्टर आहे आणि तेव्हा अजून जास्त जनरलाइज करतो. तर जसं मी मगाशी सांगितलं की काही फायनॅलिटी काहीच नाही आहे. एव्हरीथिंग इज टेम्पररी. So this is something which you may tell them that it is temporary, but for the time being, for this particular syllabus, this is the one which you want to explore. हे आपल्याला ह्या प्रकारे जायचं आहे. ह्या परीक्षेसाठी तुम्ही ह्या प्रकारचे कन्सेप्ट वापरायचे आहे. पुढे अजून तुम्ही त्याला रिमाइंड करू शकता. तसंच मग सांगितल्याप्रमाणे आपण किती हे करतो आपण किती प्रश्न विचारतो. माझ्या याच्यातून मी अजून एक तुम्हाला सांगणार होतो की जेव्हा स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी सुद्धा प्रश्न खूप चांगली गोष्ट असते. जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा आपण ॲक्शनमध्ये जातो. जेव्हा समजा मला काहीतरी डिप्रेशन आलेलं आहे तर मला सुद्धा बिझनेसमध्ये फेलियर आलेला आहे. मी कधीच बिझनेस केला नाही म्हणून मी एक्झाम्पल देतो आहे. तर काय होईल की मग मी कीप ऑन करत वाय आय एम माय फेलियर, वाय आय एम सो स्टुपिड, वाय आय एम सो बॅड, why I am so bad in mathematics, why I am so bad in maintaining relationship and all those things. हे सगळे जे प्रश्न आहेत ना याच्यामध्ये ॲझम्पशन्स आहेत की आय एम बॅड. पण जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता अशा प्रकारचे प्रश्न विचारता तुम्हाला की असे प्रश्न विचारा की ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट डेव्हलप होऊ शकतो. जसं मला लर्निंग करण्यामध्ये इंटरेस्ट आहे तर मी प्रश्न विचारेन कुठल्याही याच्यामध्ये व्हॉट इज देअर टू लर्न. याच्यातून शिकण्यासारखं काय आहे. मला फेलियर आला ना काय व्हायला समजा माझ्या एका बिझनेस पार्टनरने मला हे केलं दगा दिला किंवा त्या कंपनीला दगा दिला तर आपण असा विचार करायला पाहिजे की त्या कंपनीला दगा दिला ना मला पर्सनली दगा दिला ना त्याच्यातून चांगली गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करा. इव्हन इफ इट इज सो बॅड तुम्ही जेव्हा सकाळी उठता ना तेव्हा तुम्ही ज्याची कोणाची तुमची श्रद्धा असेल त्याला तुम्ही धन्यवाद द्या. ग्रॅटिट्यूड एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये जे आपण स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये वापरतो. ॲटलिस्ट युअर अलाइव्ह. तुमचे हात गेलेले असतील पाय गेलेले असेल तुम्ही आजारी असाल तुम्ही टर्मिनली गेले असाल बट ॲटलिस्ट यू आर अलाइव्ह. सो बी ग्रेटफुल अबाउट बीइंग वॉट एव्हर यू आर. तर अशा पुष्कळशा गोष्टी आपण करू शकतो आणि हे आपल्याला लहानपणापासूनच आपल्याला त्यांच्यामध्ये आपल्याला जपवायला पाहिजे आणायला पाहिजे. प्रश्न विचारता यायला पाहिजे डाऊट करता यायला पाहिजे. तर मला सरांनी सांगितलं कितीतरी प्रकारचे ऑब्झर्वेशन्स आपण करू शकतो. आम्ही एक असं एक प्रयोग करायचो की काळी पेटीचं जे हे असेल ना काळी स्टिक ती विद्यार्थ्यांना दाखवायची म्हणायचं की याच्यावर तुम्हाला जे काही सुचतं ते सांगा. जेव्हा आपण विचार करायला सांगतो मी मगाशी जसं माझ्या प्रेझेंटेशनला सांगितलं आपण स्वतःच यांना स्वतःला सेन्सर करत राहतो की अरे असं विचार केलं तर मग असं होईल मग लोक मला बोलू समजतील मग मला असं समजतील. जेव्हा आपण ब्रेन स्टॉर्मिंग करतो तेव्हा आपण म्हणायचं की तुम्ही कुठल्याही प्रकारचं सेन्सर लावायचं नाही आहे कुठल्याही प्रकारचं त्याला रेग्युलेशन करायचं नाही आहे. जे मी तुमच्या मनात येतं ते तुम्ही मोठ्यापणाने बोला. Nobody is going to criticize you for this. People will appreciate how many ideas you can do. जेव्हा तुम्ही जास्त आयडिया जनरेट करता ना तिथे तुम्ही जास्त क्रिएटिव्ह होता. पण क्रिएटिव्हिटीचा पहिला जो कन्सेप्ट आहे ना तो आहे फ्लुएन्सी. हाऊ मेनी कन्सेप्ट यू कॅन जनरेट. दुसरा कन्सेप्ट आहे फ्लेक्सिबिलिटी. की तुम्हाला एखादी कन्सेप्ट आहे मी त्याला बोल्ड केलं आणि नवीन युजफुल कन्सेप्ट तयार झाला त्याला म्हणजे फ्लेक्सिबिलिटी. आणि अशी पुष्कळशा गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू लहानपणापासून मुलांमध्ये रुजवू शकतो त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि ते जेव्हा मोठे होतील कदाचित दे मे नॉट फॉर्च्युनेट एनफ टू बी युअर स्टुडंट त्यांची स्टुडंट ट्रान्सफर झालेली असेल तर तुम्ही जे सांगितलेलं असेल त्यांच्या लक्षात राहील आणि
त्यांच्या त्या लक्षात जर त्यांना राहिलं तर झालं की देअर वे ऑफ लाईफ वुड बी डिफरंट. तर त्याच्यामुळे आपण हे जितके काही आपण या ह्याच्यामध्ये जे शिकलेलं आहे, समजलेलं आहे, जे काही नोट्स काढलेले असतील त्या सगळ्या गोष्टी तुम्ही अप्लाय करा आणि तुमच्या जसं लर्निंग आपण जे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणतो याचा अर्थ असा नाही की प्रयोगच करायचे आहे, तुम्ही त्याला अप्लाय करा, जे काही शिकलेलं आहे त्याला अप्लाय करा आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची टीचिंग अधिक चांगली, सक्रिय आणि इफेक्टिव्ह बनवाल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. बरं, सेशन अजून 1-2 मिनिटं चालू राहील. याचं कारण चहा आपल्याला इथेच येतो आहे. चहा घेऊन मग आपण डिस्कस करूया. चहा इथेच हां चालेल, कारण 1-2 वाक्यांना आपण बोलायचं आहे आणि तुमच्यापैकी कोणी असेल तर चहा इथेच घ्यायचं ना काय, किंवा 2 मिनिटं संपलं तर लगेच चहा घ्यायला तसं आहे. मोजून 2 मिनिटं हां घड्याळ लावू शकतो. मग थांब, मग चहा बाहेर थांबवा. एवढं सगळं वातावरण बघून माझ्या मतात इमेरिटस प्रोफेसर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, गोखले इंजिनिअरिंग कॉलेज. तर शिकवताना खूप काही चांगलं ऐकलं मी बऱ्याच वेळा आल्यापासून. पण थर्ड इयरचे फायनलचे मुलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे त्यांना सुद्धा शिकवायचे किंवा मेकॅनिकल का असेल ना, तर मुली असेल तर मुली किचनमध्ये मिक्सर असतो नाही का, किंवा मुलं असतील तर अजून काही टी व्ही आहे, रिमोट आहे. आपल्या घरच्या ॲप्लिकेबिलिटी मधून आपल्याला काय शिकवता येईल. नाशिकला राहता, नाशिकचं बायोमेट्रिक प्रोजेक्ट किती आहे, मुंबईची मिन्सी लेवल किती आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला एखादी गोष्ट आता असं म्हणायचं की बॉयलर आणि तर आमच्या भाषेमध्ये थर्मल पॉवर प्लॅन्ट बोलू तरी तर जायचं आहे प्रेशर. तुमच्या घरामध्ये आई बनवते, प्रेशर कुकर इज नथिंग बट पॉवर. प्रेशर कुकरची जी शिट्टी आहे तर टर्बाईन आहे. टर्बाईन नॉट नेसेसरीली की अँग्युलर मोशन असते, पण जी शिट्टी उचलली जाते जिथे वर्क डन होतं तिथे ॲक्च्युली हीट ट्रान्सफर होत नाही. जिथे हीट ट्रान्सफर होते तिथे वर्क डन होत नाही. हे काही प्रमाणामध्ये लाईट इफेक्ट, मॅग्नेटिक इफेक्ट, इलेक्ट्रिसिटी तुमच्या सांगण्यामध्ये आलंच असेल. ज्या घरातले सगळे जे आपले अप्लायन्सेस आहेत, क्वार्ट्सचं क्लॉक आहे, तर तिथे तुम्ही सेल लावता आणि तुम्हाला मुवमेंट मिळते. जे गॅस लायटर आहे तिथे मुवमेंट येतात आणि तिथे इलेक्ट्रिसिटी मिळते. जो प्रश्न विचारला लायटरमध्ये काय असतं, सेल नसतो, मग जनरेट कशी होते इलेक्ट्रिसिटी लायटरमध्ये, हे प्रश्न पडले पाहिजे. आणि या भाषेमध्ये जर समजा विद्यार्थ्यांना सांगता आलं, असं बऱ्याच इथल्या फॅकल्टीने सांगितलं. मला आता 2 मिनिटं झाली असतील. मी तसं होम अप्लायन्सचं आणलं पण होतं, LED ड्रायव्हर. हा फक्त 32 रुपयाला मिळतो. किती? 32. काहीच नाही याच्यामध्ये, सर्किट सिंपल. हे जर केसमध्ये टाकलं तर तुम्ही पारस इलेक्ट्रिकला गेला तर 100 रुपये. 9 ते 15 वॉटपर्यंत हे ड्रायव्हर चालतो. आजकाल सगळं LED कन्झम्पशन. तेच जर तुम्ही इलेक्ट्रिशियनला जर सांगितलं की हे LED चालत नाही, ब्लिंक होतं किंवा काय असेल ते चालत नाही, तर तो येईल. हा सर किती रुपये पडतील? 300 रुपये पडतील. नाव दिस इज 32 रुपीज. ओके, याच्यातला फार काहीच होत नाही. आउटपुट कॅपॅसिटर जातो, गेला तर तो कॅपॅसिटर 5 रुपयाला मिळतो आणि त्याला सॉल्डर करायला 2 मिनिट लागत नाही. माझे 2 मिनिट संपले. आपण पुढच्या वेळेला बरंच काही बोलू. धन्यवाद.